नमस्कार मैत्रिणींनो, मी नम्रता. माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बोटनेकची डिझाईन बघणार आहोत. तर त्या बोटनेकसाठी मी उंची घेतलेली आहे 15.5 इतकी, 15.5 इंच घेतलेली आहे. 14.5 तयार करायचं आहे आपल्याला. आणि आर्महोल घेतलेला आहे 6.5. त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची घेतलेली आहे 10.5 पर्यंत घेतलेली आहे मी, पण त्याच्यामध्ये डिझाईन येणार आहे. आणि बाकी गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच. आपण आपल्या अकॉर्डिंग घेऊ शकता. हे 34 साईजचा ब्लाउज आहे, तर मी त्यानुसार घेतलेला आहे. आणि आता हे आहे आपलं पेपर कॅनव्हास. तर ते पेपर कॅनव्हास मी मध्ये घालणार आहे. त्याचा पॅच बनवलेला नाही, त्यासाठी मी अस्तरला जॉईंट करून घेत आहे. दोन्ही साईडला पेपर कॅनव्हास जॉईन करून घ्यायचा आहे, कारण हुक्स पाठीमागे असल्यामुळे आपल्याला गळ्याच्या पाठीमागच्या भागाचे 2 भाग करावे लागले आहेत. ते मी पहिल्यांदा 2 भाग करून घेतले. आणि आता पेपर कॅनव्हास अस्तरला पहिल्यांदा जॉईन करून घेत आहे. म्हणजे शिलाई फॅब्रिकला जोडल्यानंतर पेपर कॅनव्हास हे आतमध्ये लपलं जाईल, अशा पद्धतीने मी जोडत आहे. तुम्ही हवं असल्यास पॅच देखील बनवून घेऊ शकता. अशा प्रकारे दोन्ही साईडला व्यवस्थित ठेवून हे कॅनव्हास पेपर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आणि गळ्याचा शेप मी आधीच देऊन घेतलेला आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डिझाईन खूप सुंदर आहे आणि सोपी देखील आहे. अशा प्रकारे मी पहिल्यांदा कॅनव्हास पेपर दोन्ही बाजूला जोडून घेतलेला आहे. कॅनव्हास पेपरमुळे फिनिशिंग चांगलं येतं त्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे गळ्याच्या आकारानुसार, जसा आपण आकार दिला आहे तसा. हे पहा, हे कटिंग झाल्यानंतर आता मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. आणि मेन फॅब्रिकची उलट-सुलट बाजू व्यवस्थित बघून घ्यायची आहे, अशा प्रकारे. आणि त्याच्यावरती आता आपल्याला सरळ बाजू जी असेल त्याच्यावरती कॅनव्हास पेपर वरती येईल अशा पद्धतीने अस्तर ठेवायचं. म्हणजे कट करून दुडल्यानंतर आतमध्ये घातल्यानंतर पेपर आत लपला पाहिजे, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित बघून ठेवून घ्यायचं. आणि त्याला आता मी पिना लावून घेऊन शिलाई मारून घेत आहे. एक साईड तुम्हाला मी जॉईन करून कट करून दाखवते आणि दुसरी मी तयार करूनच दाखवते, जेणेकरून व्हिडिओ मोठा होणार नाही. आता ही व्यवस्थित शिलाई कुठेही सावकाश मारून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही नवीनच व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अशा प्रकारे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. मेन फॅब्रिक कट करून झाल्यानंतर आणि आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. जिथे कॉर्नर असतो तिथे व्यवस्थित कट्स मारून घ्यायचं, जेणेकरून फिनिशिंगमध्ये कॉर्नर पलटवला गेला जाईल. अशा प्रकारे आता पूर्ण पलटवून झाल्यानंतर दुसरी साईड पण आपल्याला अशीच करून घ्यायची आहे. असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटवून झाल्यानंतर आपल्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिलाई पक्की होते. याच पद्धतीने आता दुसरा पार्टही आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला इथं हुक्स आय करून घ्यायचे आहेत. या फिनिशिंगमध्येच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. तर आता मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला याला पाइपिंग लावून घ्यायची आहे.
ही गोल्डन कलरची पायपिंग आहे, जी साडीच्या बॉर्डरला कलर आहे त्या पद्धतीची पायपिंग आहे, त्याच सेम कलरची. ती अगदी सावकाश फिनिशिंगमध्ये आपल्याला इथं जॉईन करून घ्यायची आहे. अगदी सावकाश शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने सावकाश शिलाई मारून मी पायपिंग जॉईन करून घेणार आहे. पायपिंगमुळे गळ्याला खूप सुंदर लुक येणार आहे. तर मी ही पायपिंग अशा प्रकारे पूर्णपणे जॉईंट करून घेतली. हे पहा. आणि आता हा असा गळा तयार झालेला आहे. तर याच्यासाठी मी आता दोन्ही साईडला टक्स मारून घेणार आहे. आणि टक्स मारून झाल्यानंतर खालची कमरपट्टी देखील जॉईन करून घेणार आहे. तर 34 इंच गळा असल्यामुळे मी 4 इंचावर 4 इंचाचे टक्स घेतलेले आहेत. 34 इंच साईजचा ब्लाऊज असल्यामुळे मी 4 इंचावर 4 असे टक्स घेतलेले आहेत. दोन्ही बाजूला टक्स मारल्यानंतर आता खालची कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. आता मी कमरपट्टी जॉईन करत आहे. कमरपट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी दोन्ही लावून घेऊन ब्लाऊज रेडी करून घ्यायचा आहे फिनिशिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजवरती डिझाईन तयार करायची आहे. आता अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर कमरपट्टीला नेहमी दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग अगदी सुंदर होतं. ही दाबटीप मारून झाल्यानंतर आपल्याला पलटवून मोठी शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे हात शिलाई घातल्यानंतर ती शिलाई उसवून टाकता येते. आता आपल्याला या साईडला हुकपट्टी करून घ्यायची आहे. पाठीमागच्या बाजूला उजव्या साईडला हुकपट्टी करायची आणि डाव्या साईडला आयपट्टी. हे करत असताना आपण व्यवस्थित लक्षात घेऊनच करायचं आहे, नाहीतर उलटसुलट जोडलं जाऊ शकतं. अशा प्रकारे करून जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला या साईडला आयपट्टी करून घ्यायची आहे. पूर्ण फिनिशिंग येण्यासाठी मी कशा पद्धतीने जॉईन करत आहे ते लक्ष देऊन बघून घ्या, जेणेकरून कोण नवीन असेल तर त्यांना पटकन लक्षात जाईल. ही आहे आयपट्टी. याच्यावरती आपण नंतर दोऱ्याने आय करू शकतो. हे असं तयार केलेलं आहे. आता आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर डिझाईन करण्यासाठी मी पोटली बटन तयार करून घेणार आहे पहिल्यांदा. तर हे थर्माकोलचे छोटे छोटे बॉल्स आहेत आणि हे मेन फॅब्रिकचे छोटे छोटे मी कट्स करून घेतलेले आहेत चौकोनी. आणि आता ह्याला बॉल्स घालून दोऱ्याने गुंडाळून अशा प्रकारे मी आता पोटली बटन तयार करून घेत आहे.
आता हे पोटली बटन असे सगळे तयार करून घेणार आहे मी. आणि ते फक्त खालच्या बाजूला लावून घ्यायचे आहेत. हे पूर्ण तयार करून झाल्यानंतर आता आपल्याला खालच्या बाजूला जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे पहा, अगदी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित ठेवून अगदी सावकाश प्रत्येक जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्हाला किती अंतरावर पाहिजे त्या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. मी अर्ध्या इंचावर म्हणजे जॉईंट करून घेतलेला आहे. 1 इंचावर पण घेऊ शकता, पाऊण इंचावर पण घेऊ शकता. पण कस्टमरला जसे अवेलेबल म्हणजे जसे पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. अशा प्रकारे दोन्ही बाजूची पोटली बटन मी जॉईंट करून घेत आहे. याच्यामुळे गळ्याला आणखी सुंदर लुक येणार आहे. हे झालेलं आहे. आता एक मधला थोडंसं वरती गेलेला आहे, तो मी सरळ करून घेते आणि एका लाईनमध्ये करून घेते. हा काढून मी लाईनमध्ये करून दोन्ही साईडला जोडून घेतलेला आहे. आता खालच्या बाजूला झाल्यानंतर ह्या अशा मी पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. जसं आपण नॉकसाठी दोरी बनवून घेतो त्या पद्धतीने थोडीशी मोठ्या साईजची ही पट्टी बनवून घेतलेली आहे. त्याची एक बाजू बंद आहे आणि एक बाजू ओपन आहे. तर ती अगदी अशी दुडून फिनिशिंगमध्ये वरती तिन्ही पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीनं ठेवून अगदी बरोबर अशा तिन्ही पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. बंद बाजू आपल्याला उजव्या साईडला करायची आहे आणि ही फिनिशिंगमध्ये डाव्या साईडला करून अशा तिन्ही पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तिन्ही पट्ट्या ठेवून मी या जॉईन करून घेतलेल्या आहेत. शिलाई पक्की होण्यासाठी डबल वेळा शिलाई मारून शिलाई लॉक करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर आपल्याला हुकपट्टी आयपट्टी एकमेकावरती ठेवून घ्यायची आहे आणि असं व्यवस्थित ठेवून आपल्याला वरच्या बाजूला करेक्ट गळ्याचं शोल्डरचं अंतर बघूनच नंतर बटन्स लावून घ्यायचे आहेत. तर बटन्स हे मी फक्त शोसाठी लावणार आहे आणि खालच्या बाजूला हुक्स लावणार आहे. तर हे असले बटन मी इथं फक्त वरती शोभेसाठी लावणार आहे आणि खालच्या बाजूला मी इथं हुक्स लावणार आहे आणि या पट्ट्यांना मी आय बनवणार आहे आणि इथं हुक्स लावणार आहे, इथं आय बनवणार आहे. तर अशा प्रकारे मी दोन्ही तयार केलेलं आहे. हे पहा, मी हुक्स आणि आय खाली लावून घेतलेले आहेत आणि वरच्या बाजूला पण बटन्स लावून त्याच्या खाली हुक्स लावलेले आहेत आणि त्याच्या पट्टीला आय बनवून घेतलेले आहेत. कारण मागच्या बाजूने आपल्याला गळा ओपन करायचा आहे आणि समोरची बाजू ही प्रिन्स कट पॅक येणार आहे. तर अशा प्रकारे हा गळा माझा पूर्णपणे करून तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा गळा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर माझा ब्लाऊज रेडी झाल्यानंतर मी दाखवते. हा माझा ब्लाऊज पूर्ण करून रेडी झाल्यानंतर कसा दिसणार आहे तोही मी आता शिवून झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर हा माझा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर हा अशा प्रकारे पूर्णपणे शिवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे मी पुन्हा असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तर अशा प्रकारे हा सुंदर डिझाईनचा ब्लाऊज तयार झालेला आहे. पुन्हा मी नवीन असेच प्रकारचे ब्लाऊज डिझाईन घेऊन येत राहीन. तोपर्यंत पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.
धन्यवाद.